लोक हो नमस्कार. शब्दमानसीच्या आजच्या भागात या क्षणी मला ऐकणाऱ्या प्रत्येकाचं मनःपूर्वक स्वागत. सावळी सावली घनात थांबून आली, सावळी सावली घनात थांबून आली. किरणांच्या जागी, किरणांच्या जागी क्षणात ओसरून सरली. सावळी सावली घनात थांबून आली, सावळी सावली घनात थांबून आली. पाऊस हा थेंब मातीचे मिलन, दडल्या सुगंधाचे निसटते काही क्षण. अशात न्हाऊन आली, अशात न्हाऊन आली झुळूक गारव्याची. सावळी सावली घनात थांबून आली, सावळी सावली घनात थांबून आली. तो प्रसन्न आहे, खट्याळ आहे, ओढ लावणार आहे. वेगवेगळी नावं, निरनिराळी विलोभनीय रूपं घेऊन तो येतो. पहिल्यांदा येताना आषाढात कोसळतो, श्रावणात उन्हाबरोबर लपंडाव खेळतो, नंतर संतत धारेत बरसतो. येताना जसा ढगांच्या गडगडाटातून कोसळतो, तसा जाताना हस्ताच्या कोसळसरी देऊन जातो. कधी तो वृद्ध असतो, महिनोन महिने येत नाही, तर कधी क्रुद्ध असतो. तेव्हा त्याच्या रौद्र रूपानं जीवाचा थरकाप होतो. त्यानं केलेल्या संहारात गावच्या गावं उद्ध्वस्त होतात. त्याचं असणं आणि नसणं सगळंच अगदी विस्मयकारक. जगभरात पाऊस पडतो, पण पावसाळा हा ऋतू म्हणून सगळीकडे नाही. हे वरदान आपल्याला लाभलंय. त्याची प्रादेशिक रूपं म्हणजे त्याचा एक स्वतंत्र आविष्कार असतो. जसा देश तसा वेश परिधान करून तो येतो. बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या शब्दात सह्याद्रीच्या पावसाचं वर्णन ऐकायचं झालं तर, सह्याद्रीचा खांदा बांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे. त्याच्या घट्ट खांद्यांवरून असे कापीव कडे सुटले आहेत की तेथून खाली डोकवतच नाही, डोळेच फिरतात. मुसळधार पावसात तो न्हाऊ लागला की त्याच्या खांद्यांवरून धो धो धारा खालच्या काळदडीत कोसळायला लागतात आणि मग जो आवाज घुमतो तो ऐकायचा. सह्याद्रीचं हसणं खिदळणं ते बेहोश खिदळत असतो. पावसाळ्यात शतसहस्त्र धारांखाली सह्याद्री सतत निथळत असतो. 4 महिने त्याचे हे महास्नान चालू असतं. काळ्या सावळ्या असंख्य मेघमाला त्याच्या राकट गालांवरून आणि भालांवरून आपले नाजूक हात फिरवत घागरी घागरींनी त्याच्या मस्तकावर धारा धरून त्याला स्नान घालत असतात. त्याचे हे स्नानोदक खळखळ उड्या मारत त्याच्या अंगावरून खाली येत असतं. त्याच्या अंगावरची तालमीची तांबडी माती या महास्नानात धुवून जाते, तरी सगळी साफ नाहीच, बरीचशी. दिवाळी संपली की सह्याद्रीचा हा स्नान सोहळा संपतो. त्या हसऱ्या मेघमाला सह्याद्रीच्या अंगावर हिरवागार शेला पांघरतात. त्याच्या आडव्या भरदार छातीवर तो हिरवा गर्द शेला फारच शोभतो. कांचनाच्या, शंकासुराच्या, सोनचाफ्याच्या आणि बिट्टीच्या पिवळ्या जर्द फुलांची भरजरी किनार त्या शेल्यावर खुलून दिसते. हा थाटाचा शेला सह्याद्रीला पांघरून त्या मेघमाला त्याचा निरोप घेतात. मात्र जाताना त्या त्याच्या कानात हळूच कुजबुजतात. आता पुढच्या ज्येष्ठात मृगावर बसून माघारी येऊ हं, तोपर्यंत वाट पहा. रिकामे झालेलं कुंभ घेऊन मेघमाला निघून जातात. अनेक घटनांचा तो साक्षीदार आहे. असाच या घटनेचाही तो साक्षीदार होता. ही गोष्ट आहे कोसळत्या कातरवेळची. 1942च्या स्वातंत्र्य चळवळीनं जोर धरला होता. अनेक क्रांतिकारक भूमिगत झाले होते. त्यातलाच एक पोलिसांचा पाठलाग चुकवीत निर्जनात एकाकी आयुष्य कंठणाऱ्या तरुण विधवेच्या दाराशी पोचला आणि
दारावरती थाप वाजली. दारावरती थाप वाजली काल तिन्ही सांजेला, माझ्या दारी एक पाहुणा अवचित येऊन गेला. धुवाधार कोसळता पाऊस भवती गरजत होता. धुवाधार कोसळता पाऊस भवती गरजत होता. अंधाराचा अजगर सारा प्रकाश वेडित होता. निर्जन जंगल, निर्जन जंगल त्यात झोपडे माझ्या सम एकाकी. कातरवेळी अशा वाजली चाहुल एकाएकी. काळजात धडधडले, काळजात धडधडले तरीही हळू उघडिले दार. अनोळखीसा कुणी मुसाफिर दिसला एक समोर. भिजलेली थकलेली मुद्रा धपापणारा श्वास. भिजलेली थकलेली मुद्रा धपापणारा श्वास. बावरलेले डोळे आणिक विस्कटलेले केस. मी फरारी, मी फरारी पोलीस मागे. इतुकीच कानी पडले. सांगितल्याविन सारे काही माझ्या ध्यानी आले. आत घेऊनी त्याला मागे दार दडविले पाठी. झोपविले मग बळेच त्याला तिथेच बाजेवरती. पांघरली गोधडी फाटकी त्याच्या अंगावर. जवळ बसूनी राहिले ठेवूनी हात कपाळावर. घुमल्या तोवर शिट्ट्या, घुमल्या तोवर शिट्ट्या वाजले खडाडणारे बूट. क्षणात घुसले घरात माझ्या सैतानाचे दूत. प्रश्नामागून प्रश्न हवे ते माझ्यावरती झडले. न कळे कोठून बोला याचे बळ मजसी आले. धनी आजारी, धनी आजारी घरात माझ्या फुटकी कवडी नाही. तुम्हीच घाला भीक आम्हाला मदत करा ना काही. चार शिव्या हासडूनी फुसक्या तसेच ते गेले. चार शिव्या हासडूनी फुसक्या तसेच ते गेले. 2 क्षणांनी सारे काही शांत शांत झाले. चाहुल घेऊनी भवतीची तो हलके चौठुनी बसला. जाऊ लागला, जाऊ लागला पण जाताना तिथेच क्षण घुटमळला. बोललो न कुणीही, बोललो न कुणीही केवळ डोळे त्याचे हसले. बोल मनातील माझ्या देही काटा होऊन फुलले. दुजा क्षणी पण वाऱ्या जैसा सुसाट निघुनी गेला. त्या रात्रीच्या काजळात तो पार मिसळूनी गेला. तेव्हापासून खुळ्यापरी मी इथेच बसले आहे. करणारे दार एकटे माझ्या सोबत आहे. सत्य म्हणू की भास खुळा हा अजून कळेना मजला. माझ्या दारी एक पाहुणा अवचित येऊन गेला. धुवाधार कोसळता पाऊस भवती गरजत होता. धुवाधार कोसळता पाऊस भवती गरजत होता. आभाळ भरून आले, आभाळ भरून, आभाळ भरून आले, आभाळ भरून. मातीचा वास कसा, मातीचा वास कसा आला दुरून, आला दुरून. आभाळ भरून, आभाळ भरून आले, आभाळ भरून. माझे मला आज भान मुळी नाही ग. निळे आभाळ मला साध जणू देई ग. धिंत धिन धिंत नाचे हे मन ताठै ताठै. माझ्यात नाही गमी मनीचा मोर हा. नाचे फिरून, नाचे फिरून. आभाळ भरून आले, आभाळ भरून. कधी त्याच्या येण्याची आस असते तर कधी तो थांबावा असा ध्यास असतो. गुजरातीत एक म्हण आहे, वहूने वरसात हमेशा गाळोख आहे. म्हणजे सुनेला आणि पावसाला काही केलं तरी नावच ठेवली जातात. किती खरंय ना हे. तुकाराम महाराज म्हणतात, पर्जन्य पडावे आपुल्या स्वभावे, आपुल्या दैवे पिके भूमी.
मेघवृष्टी येथे होते अनिवार, जिव्हाळ्या उखर लाभ नड. तो त्याचं कुतूहल कुणाला नाही. भारतभूमीला मिळालेलं वरदान आहे तो. ज्या विलोभनीय रूपात तो भारतात भ्रमंती करतो तशी जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही. आणि याच कुतूहलानं अलेक्झांडर फ्रेटर ब्रिटनहून भारतात आला. भारतात मान्सून जसा प्रवास करतो तसाच त्याच्या मागून त्यानंही दक्षिण टोकापासून उत्तरेपर्यंत प्रवास केला. चेसिंग द मॉन्सून या पुस्तकात त्यानं भारतभरातल्या पावसाच्या विविध रूपांचं अतिशय थरारक आणि चित्तवेधक वर्णन केलंय. ते प्रत्येक पाऊसप्रेमीनं वाचायलाच हवं बरं का. त्याच्या येण्या जाण्याचा काळ कितीही नक्की असला तरी त्याच्याबद्दल आजपर्यंत कोणीही खात्रीनं सांगू शकलेला नाही. तो कधी, कुठे आणि कसा पडेल याबद्दल हवामान खात्याचा अंदाज चुकवण्यात तर तो एक नंबरचा पटाईत आहे. पण तो येणार आणि पडणार हे नक्की. अहो म्हणून तर पाऊस म्हणजे रेन असतो, कुठेही पडला तरी तो सेम असतो. पाऊस म्हणजे रेन असतो, कुठेही पडला तरी तो सेम असतो. पाऊस म्हटलं तरी तो पडणारच आणि बरसात म्हटलं तरीही तो पडणारच. कारण पडणं हा त्याचा नेम असतो, कुठेही पडला तरी तो सेम असतो. येरे येरे पावसा म्हटलं तरी तो येतो, कम रेन म्हटलं तरीही तो येतो. कारण तेव्हा रेन हा आपला नेम असतो, कुठेही पडला तरी तो सेम असतो. छत्रीत बिलगलात म्हणून बाहेर तो पडत असतोच असे नाही. छत्री विसरलात म्हणून तो पडण्याचा थांबतो असेही नाही. कारण काहीही झालं तरी तो रेन असतो, कुठेही पडला तरी तो सेम असतो. हा तो पाऊस आपल्या भावजीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. अगदी हिंदी सिनेमांसारखा. किती प्रणयगीतं पावसाची, अगदी पावसावरूनच नावं असलेले चित्रपट देखील. बरसात की रात, बरसात की एक रात, त्या रात्री पाऊस होता, अशी कितीतरी. काही चित्रपटात पाऊस हा एका भूमिकेतच असतो. गुलजारांचा इजाजत हे त्याचं उत्तम उदाहरण. कित्येक सिनेमांमधले पाठलाग, खून, पुरासारखी संकट, बिछडे हुए अपने, सगळं कसं मुसळधार पावसातच. ती पावसातली रिमझिम गाणी, चिंब भिजलेली पांढऱ्या किंवा फिक्या रंगाच्या साडीतली नायिका आणि खरा नायक पाऊसच. आताही हे सगळं ऐकताना कितीतरी जण त्यांच्या पावसाळी आठवणीत अगदी चिंब भिजले असतील. मंडळी, पाऊस टाळतो येणे, कधी विसरतो जाणे, कणसाच्या गावाकडली वाट हरवती दाणे. खरं तर तोही आसमंताच्या भेटीला आतुर असतोच की. पण कधीतरी त्याचंही काहीतरी बिनसतंच. रुसून बसतो कोपऱ्यात आणि मग त्याची आळवणी करावी लागते. ज्या अधीरतेनं तो खाली कोसळतो तितक्याच खिन्नतेनं ओढही देतो. बऱ्याच विनंत्यांनंतर तो येतो, तेव्हा मात्र असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा. डोईत पेरावा त्याचा ओलावा. डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरती निथळून द्यावा. कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून प्यावा. असा उशिरा आलेला पाऊस तळ हातावर झेलून घ्यावा. त्याला बोलू नये आधी कुणे, त्याला बोलू नये आधी कुणे आणि काढू नये त्याचे बहकणे. खोटे भरवसे देत राहणे, बहाणे सांगणे, वेळा चुकवणे. सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे. वाट पाहणे, अधीर होणे, पापशंका मनी उभ्या ठाकणे, पोटी धस्स होणे, धुसफुसणे. त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा. पाठ घड्यांवर बसवून त्याशी कोड कौतुकाचा खेळ खेळावा. असा उशिरा आलेला पाऊस तळ हातावर झेलून घ्यावा.
असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. का रे पावसा असा घुमड घालुनी, का रे पावसा असा घुमड घालुनी. कान होसी मोकळा नको मेघात साठवू शीतल जलधारा. का रे पावसा असा घुमड घालुनी. वाट पाहुनी जीवा नाही राहावी, वाट पाहुनी जीवा नाही राहावी. चराचराला देई उभारा. का रे पावसा असा घुमड घालुनी. कान होसी मोकळा, कान होसी मोकळा नको मेघात साठवू शीतल जलधारा. का रे पावसा असा घुमड घालुनी, का रे पावसा असा घुमड घालुनी. निसर्ग त्याला अबोलपणे साद घालतो, तर माणूस त्याला आमिष दाखवून बोलावतो. ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. माणूस त्याला सतत फसवून रडीचा खेळ खेळतो, तरी तो निरपेक्षपणे येतच असतो. माणसानेच त्याच्या येण्याच्या वाटेत अडथळे निर्माण केले तर तो तरी काय करेल बिचारा. अवघ्या 4 महिन्यांसाठी तो आपल्या भेटीला येतो, पण जाताना वर्षभर पुरेल एवढं दान आपल्या ओटीत घालून जातो. तो असतो तेव्हा आपल्याला त्याची किंमत वाटत नाही, पण तो वेळेवर हजर होत नाही तेव्हा आयुष्य अक्षरशः वैराण होतं. एखाद्याला वयाच्या ज्येष्ठतेचा दाखला देताना तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पाहिलेत असं आपण म्हणत नाही, तर जास्त पावसाळे पाहिलेत असं म्हणतो. यातच त्याचं मर्म दडलेलं आहे. तो खरं तर त्याचं आख्यान इतक्या थोडक्या वेळात संपणार नाहीच मुळी. तरी देखील त्याचा निरपेक्षपणे देत राहण्याचा वसा घेऊन त्याची ही कहाणी आज इथेच सुफळ संपूर्ण करूया. या नभाने या भुईला दान द्यावे, या नभाने या भुईला दान द्यावे. आणि ह्या मातीतुनी चैतन्य गावे, कोणते पुण्ये अशी येती फळाला. जोंधळ्याला चांदणे लगडून जावे, या नभाने या भुईला दान द्यावे. आणि माझ्या पापणीला पूर यावे, पाहता ऋतुगंध कांती सांडलेली. पाखरांची खेळ मी मांडून गावे, या नभाने या भुईला दान द्यावे. आणि या मातीतुनी चैतन्य गावे, आणि या मातीतुनी चैतन्य गावे. मंडळी, आज इथेच थांबूया. जे लोक शब्दमानसी हे यूट्यूब चॅनल प्रथमच पाहत असतील त्यांनी मागचे भागही जरूर पहा आणि असेच कंटेंट रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनाशेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास
लाईक करा आणि भरपूर शेअर करा. शब्दमानसीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजही फॉलो करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. बरं तर मंडळी, आता भेटूया पुढच्या बुधवारी नवीन विषयासह. तोपर्यंत तुमचा निरोप घेते तुमचीच शब्दमानसी.